नमस्कार मित्रांनो, तुमचं हार्दिक स्वागत आहे माझ्या एक्झाम फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत IBPS PO प्रीलिम एक्झाम चा एनालिसिस पाहणार आहोत. चारही शिफ्ट मध्ये कुठले कुठले क्वेश्चन क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड चे विचारलेत ते पाहूयात. सर्वप्रथम फर्स्ट शिफ्ट मध्ये पाहूयात. अप्रॉक्सिमेशन चे 5 क्वेश्चन, रॉंग नंबर सिरीज 0 क्वेश्चन, क्वाड्रॅटिक इक्वेशन चे 5 क्वेश्चन्स, लाइन ग्राफ DI चे 5 क्वेश्चन, टेबल DI चे 5 क्वेश्चन्स, कॅसलेट DI चे 5 क्वेश्चन आणि अरिथमेटिक 10 क्वेश्चन असे एकूण 35 क्वेश्चन फर्स्ट शिफ्ट मध्ये विचारलेले आहेत. यामध्ये रॉंग नंबर सिरीज नाही आणि क्वांटिटेटिव्ह कंपॅरिझनचा पण क्वेश्चन नव्हते विचारले. पाहूयात सेकंड शिफ्ट मध्ये अप्रॉक्सिमेशन चे 5 क्वेश्चन, रॉंग नंबर सिरीज चे 4 क्वेश्चन, क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही विचारले 0 क्वेश्चन्स, लाइन ग्राफ DI 5 क्वेश्चन, टेबल DI 5 क्वेश्चन्स, कॅसलेट DI विचारले नाही सेकंड शिफ्टला, अरिथमेटिक चे 12 क्वेश्चन्स आणि क्वांटिटेटिव्ह कंपॅरिझन चे 4 क्वेश्चन असे एकूण 35 क्वेश्चन विचारलेले सेकंड शिफ्ट मध्ये. थर्ड शिफ्ट मध्ये पाहूयात. अप्रॉक्सिमेशन चे 5 क्वेश्चन्स, रॉंग नंबर सिरीज विचारले नाही 0 क्वेश्चन्स, क्वाड्रॅटिक इक्वेशन चे 4 क्वेश्चन विचारलेत, लाइन ग्राफ चे 5 क्वेश्चन विचारलेले आहेत, टेबल DI चे 5 क्वेश्चन विचारलेत, कॅसलेट DI चे 4 क्वेश्चन्स, अरिथमेटिक चे 12 क्वेश्चन्स, क्वांटिटेटिव्ह कंपॅरिझन विचारले नाही असे एकूण 35 क्वेश्चन विचारलेले. शेवटची शिफ्ट म्हणजे शिफ्ट नंबर 4, त्यामध्ये पाहूयात. अप्रॉक्सिमेशन चे 5 क्वेश्चन विचारलेत, रॉंग नंबर सिरीज चे 4 क्वेश्चन, क्वाड्रॅटिक इक्वेशन या शिफ्टला विचारले नाही 0 क्वेश्चन्स. यामध्ये लाइन ग्राफचे 5 आणि बार ग्राफचे 5 असे एकूण 10 क्वेश्चन विचारले DI चे, लाइन आणि बार 5-5 क्वेश्चन्स, टेबल DI विचारले नाही, तसेच कॅसलेट DI चे 4 क्वेश्चन्स, अरिथमेटिक चे 12 क्वेश्चन्स, क्वांटिटी कंपॅरिझन नाही विचारले 0 क्वेश्चन असे एकूण 35 क्वेश्चन विचारले. मित्रांनो, जवळजवळ 80 ते 90% पॅटर्न सेम आहे, फक्त काही काही शिफ्टला थोडासा बदल केला आहे की जसं फर्स्ट शिफ्ट मध्ये रॉंग नंबर सिरीज विचारलं नाही, तर सेकंड शिफ्टला रॉंग नंबर सिरीज विचारलंय, थर्ड शिफ्टला विचारलं नाही, फोर्थ शिफ्टला विचारलं आहे. तसंच क्वाड्रॅटिक इक्वेशन फर्स्ट शिफ्टला विचारलंय, सेकंडला नाही विचारलं, थर्डला विचारलंय, फोर्थला नाही विचारलं. आणि कॅसलेट DI तिन्ही शिफ्टला विचारलंय, फक्त सेकंड शिफ्ट मध्ये विचारलेलं नाहीये. आणि क्वांटिटेटिव्ह कंपॅरिझन फक्त सेकंड शिफ्टला विचारलंय, तर बाकी 3 शिफ्टला विचारलेलं नाहीये. त्याच्यामुळे काही जास्त बदल नाहीये, थोडा कुठला लकचा पॅटर्न आहे, पण कुठलं तुम्हाला या 4 शिफ्ट सारखाच पॅटर्न मिळणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही याची सर्वांची तयारी करा. आणि राहिला प्रश्न आता अरिथमेटिक मध्ये 10 ते 12 क्वेश्चन सरासरी विचारले जातात. त्यामध्ये इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉस, ॲव्हरेज, एजेस, स्पीड, टाइम डिस्टन्स, ट्रेन, टाइम अँड वर्क असे इत्यादी प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला अरिथमेटिक मध्ये विचारले जातात. आणि अरिथमेटिक चे 5-6 क्वेश्चन इझी राहतात, तर तुम्ही ते इझिली सॉल्व्ह करू शकता. ज्या विद्यार्थ्यांचे उद्या पेपर आहे त्यांनी सर्वप्रथम पेपर सोडवताना आधी 20 ते 25 सेकंदामध्ये पूर्ण पेपर स्कॅन करा. कुठला इझी टॉपिक आहे म्हणजे तुम्हाला तो इझिली तुम्ही तो सॉल्व्ह करू शकता. हार्ड क्वेश्चनला सुरुवातीला सॉल्व्ह करू नका, म्हणजे तुमचा वेळ वाया जाणार नाही. आणि इझी क्वेश्चन तुम्ही लवकर सॉल्व्ह करू शकता. त्यामुळे पेपर पूर्ण स्कॅन करा, म्हणजे तुमचा वेळ वाचेल. नाही तर तुम्ही सुरुवातीलाच हार्ड क्वेश्चन सॉल्व्ह करायला जाता तर पेपर जास्तीत जास्त क्वेश्चन अटेम्प्ट होणार नाहीये. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची उद्या एक्झाम आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ लक फॉर टुमॉरोज एक्झाम. आणि द जर्नी डज नॉट एंड हिअर, स्टे ट्यून फॉर मेन्स एक्झाम. आपण विद्यार्थी मित्रांनो फक्त प्री एक्झामची नाही तर यानंतर मेन एक्झामची पण तयारी करून घेणार आहोत. तर आपल्या सोबतच राहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढे एक्झाम रिलेटेड सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर मिळत जातील.
ऑल द बेस्ट परत एकदा. थँक्यू. धन्यवाद. आपण मेन एक्झाम मध्ये GK पुन्हा क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड पूर्ण टॉपिक कव्हर करणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.